एओज किसे कहा जाता है? एओज मीन्स ऑल टाइप ऑफ बर्ड्स. Okay, it include all type of birds. Before starting this point, I ask you some question on previous portion. That is, the first one thing is that in case of the reptiles, okay, some animals showing the secondary adaptation. Which are they? Some animals showing secondary adaptation. कोणत्या animals मध्ये secondary adaptation आढळतो? Crocodile. Reptiles मध्ये. Crocodile. Crocodile मध्ये कोणतं secondary adaptation आढळते? सांग बरं मला. Alligator. Yes, sir. Secondary adaptation means a particular feature. It is different from other reptiles, to other Regarding animals. four chamber heart. That, yes, fourth chamber heart, correct. Yes, yes, very good. Next, It मध्ये can limbs absent survive on असतात. water as well as in land. Yes, correct. That is semi-aquatic in nature. Okay, semi-aquatic म्हणू शकतो आपण त्याला. तर तशा प्रकारचं त्याचं फीचर असतं. सेमी ॲक्वॅटिक असतात, ते पाण्यामध्ये राहू शकतात, जमिनीमध्ये सुद्धा राहू शकतात. म्हणजे ते असं ॲम्फिबियन सारखं कन्सिडर करता येत नाही. ॲम्फिबियन कसं, त्याची हॅबिटेट कशी आहे की पाण्यामध्ये राहू शकतात, जमिनीवर सुद्धा राहू शकतात, आणि ते कंपल्सरी येत असतात, जमिनीवर येत असतात आणि पाण्यामध्ये. मात्र रेप्टाईलचं तसं नसतं. रेप्टाईल कसं आहे माहिती आहे का, मडी एरियामध्ये, त्याच्यानंतर थोडंसं ज्या ठिकाणी पाण्यामधला गाळ आहे अशा एरियामध्ये राहतात ते सेमी ॲक्वॅटिक जे असतात ते, जसं की क्रोकोडाईल आहे, त्याचबरोबर टर्टल्स असतात, टॉर्टॉइजेस असतात ते. ओके, त्यांना टॉर्टॉइजेसला तर आपण प्युअर ॲक्वॅटिक म्हणतो. स्पेशली जे टर्टल्स असतात ना, समुद्री कासव म्हणतात त्यांना, ते पूर्णपणे ॲक्वॅटिकच आहेत ते. दीज आर द ॲक्वॅटिक. काही वेळेस थोडंसं बाहेर येऊ शकतात. तर आता याच्यामध्ये फीचर्स, बाकीचे फीचर काय सांगितलं बरं मी तुम्हाला रेप्टाईल बद्दल? रेप्टाइल के बाकी के फीचर्स मैंने आपको कुछ बताए थे. क्या बताए थे फीचर्स? एक शॉर्ट में बताइए, 2-3 मिनट में, ज्यादा से ज्यादा. जिसको भी आता है, जितने भी कैरेक्टर्स आते हैं वो कैरेक्टर बताओ, ये 2 मिनट में. उसके बाद में हम स्टार्ट करेंगे दूसरा क्लास. Reptiles are oviparous and development is direct. Fertilization Correct. is internal. Very good. They are cold-blooded animals. Correct. Any other? Correct है. वही किलोथर्म्स, त्याला आपण कोल्ड ब्लडेड एनिमल. Sir, three chamber. Three-chambered heart is occurring case of various vertebrates, but some exceptions. That is a crocodile. In case of a crocodile, four-chamber heart is found. त्यानंतर Sir, what is cornified skin? कॉर्निफाईड स्किन म्हणजे रफ स्किन बेट. येस येस, कॉर्निफाईड स्किन म्हणजे रफ स्किन. त्याला आपण काय म्हणत असतो, कॉर्निफाईड. असं थोडस हाताला चरचर लागल्यासारखी, हाताला असं चरचर लागल्यासारखी, त्याला आपण कॉर्निफाईड, थोडीशी ड्राय टाईपची असते आणि रफ असते, म्हणून त्याला आपण काय कन्सिडर करत असतो, दॅट वी कॉल्ड द कॉर्निफाईड स्किन. एनी अदर डाऊट? आहे का काही डाऊट तुमचा त्याच्या रिलेटेड? Sexes are separate, sir. हॅलो, सांग बरोबर काय म्हणत होता? Sexes are Sexes are- separate, हेलो. sir. थोड़ा आवाज थोड़ा क्लियर येत नाही, थोड़ा जोरात. अफान, आपका साउंड जो है ना वो थोड़ा सा आवाज. Sir, sexes are separate. Yes, yes. Male and female candidates are different from each other. Correct. They are not hermaphrodites. Male candidate is different and female candidate is different. Okay, very good. Any other thing? दूसरा क्या बता सकते हो आप इससे रिलेटेड? These animals are mostly terrestrial. Yes, yes. Mostly terrestrial. Some are aquatic and some are semi-aquatic. टेरेस्ट्रियल तर खूप सारे आहेत, त्यामध्ये लिझार्ड्स वगैरे. हा, आता सेमी ॲक्वॅटिक मध्ये कोणते येतात? टॉर्टॉइज, त्याचबरोबर टर्टल्स. समीक्षा काय म्हणणं आहे तुझं? टॉर्टॉइज, टर्टल्स जे असतात ना, टॉर्टॉइजेस, टर्टल्स, हे जे असतात ते ॲक्वॅटिक नेचरचे आहेत. दीज आर ॲक्वॅटिक इन नेचर, बट सेमी ॲक्वॅटिक मध्ये क्रोकोडाईल येत असतं. एनी अदर थिंग? दुसरं काही सांगू शकता याच्याबद्दल? ओके, नो प्रॉब्लेम. वाय टम्पॅनम, करेक्ट. टम्पॅनम रिप्रेझेंट इयर. टम्पॅनम म्हणजे कानाच्या सारखा पडदा.
जो बाहेरच्या साईडला असतो, आता यांच्यामध्ये आपल्यामध्ये तो मधल्या साईडला असतो, एअरपिनाने कव्हर केलेला असतो पूर्ण साईडला, मध्ये तो काळ्याचा पडदा असतो. त्यांच्यामध्ये काय असतं, डायरेक्टली एक्सपोज झालेला असतो दोन्ही साईडला हेडच्या, त्याला टम्पॅनम म्हणायचं. टिम्पॅनम म्हणतात, टम्पॅनम म्हणतात. तर त्याच्यानंतर एक सर इंटरनल होता. हाँ राइट, उसके अंदर फर्टिलाइजेशन जो है वो इंटरनल टाइप का फर्टिलाइजेशन होता है। और ये जो है ओविपैरस है, एक्सेप्ट वन एनिमल, वन ग्रुप ऑफ एनिमल। ये जो है सभी एनिमल जो है ओविपैरस है, सिर्फ एक एग्जाम्पल को छोड़ के, एक ग्रुप को छोड़ के। और दे प्रोड्यूस द सेल्ड एग्स. सेल्ड एग्स म्हणजे एग्स असे त्याच्यावर सेल प्रेझेंट असते, कव्हरिंग प्रेझेंट असते, त्याला आपण शेल्ड एग्स म्हणतो. आणि एम्फिबियन मध्ये लेग्स कसे होते बरं? एम्फिबियन की एग्स कैसे थे, कोण बताएगा बेटा मुझे? एम्फिबियन की एग्स कैसे थे? हा समजा एग आहे, तर या एगच्या भोवती अशी कव्हरिंग असते कॅल्शियम कार्बोनेटची वगैरे, त्याला शेल्ड एग्स म्हणायचं. बट एम्फिबियन में जो एग्स थे कैसे थे? एम्फिबियन उसके बाद फिशेस में विदाउट शेल, याच्यावर कसल्याही प्रकारची सेल नव्हती, विदाउट शेल. In case of the amphibians or fishes, but in case of reptiles, shelled eggs are present. These are first true terrestrial animals. पहिले ट्रू टेरेस्ट्रियल एनिमल्स आहेत ते, म्हणजे जमिनीच्या वर स्टार्टिंगला आलेले पहिले. तुम्ही म्हणता सर एम्फिबियन बी आहेत. एम्फिबियन कसं आहे माहिती आहे का, त्याच्यामध्ये ड्युअल नेचर आहे, त्याच्यामुळे आपण त्याला फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल असं म्हणू शकत नाही. क्लियर, उसको हम नहीं बोल सकते वैसा. अभी और दूसरा एक मैंने बात एक कंसेप्ट बताया था कि बाकी जो होते हैं वो ओविपैरस होते हैं, मगर एक ही एग्जांपल ऐसा है कि वो विविपैरस होता है. कौन सा एग्जांपल बताया था मैंने कल आपको? ऑल ऑफ देम आर ओविपैरस एक्सेप्ट वाइपर स्नेक. यस, व्हेरी गुड, वायपर स्नेक, करेक्ट. वायपर नावाचा जो साप असतो याच्यामध्ये दोन प्रकार असतात, रसल वायपर आणि पीट वायपर. हे रसल वायपर आणि पीट वायपर जे असतात ते कसे असतात, ते विविपॅरस असतात, म्हणजे यंगवन्सला डायरेक्ट प्रोड्यूस करतात. मात्र जो बाकीचे अॅनिमल्स असतात ते काय करतात, एक्सचं प्रोडक्शन करत असतात, म्हणून त्यांना आपण ओविपॅरस म्हणतो, वायपरला आपण विविपॅरस म्हणत असतो. नाव वी डिस्कस द नेक्स्ट वन क्लास ऑफ अॅनिमल किंगडम, दॅट इज अ क्लास एव्स. एव्सचे कॅरेक्टरची काय असतं बघायचं आपल्याला. एव्स वी इन्क्लूड ऑल टाइप ऑफ बर्ड्स, सर्व प्रकारचे बर्ड्स जे असतात त्यांना आपण काय कन्सिडर करत असतो, क्लास एव मध्ये इंक्लूड करत असतो, उसको हम एव्स क्लास में इंक्लूड करते हैं. तो इसका सबसे बड़ा मेजर फीचर क्या है बेटा, बता सकता है मुझे कोई? बर्ड का सबसे मेजर फीचर क्या है, सबसे इम्पोर्टेंट फीचर एव्स का? एव्स या क्लासचं सर्वात काय 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 एक मिनिट, आवाज येत नाही, काय म्हटलास तू? फोरलिंग्स फिदर मध्ये कन्वर्ट होते. काय? हा, फोरलिंग्स विंग मध्ये कन्वर्ट होते, फिदर म्हणणार बेटा. फिदर बी असतं त्याच्या बॉडीवर, मात्र फोरलिंगचं कन्व्हर्जन जे आहे ते विंग्स मध्ये झालेलं असतं. हे एक महत्वाचं फीचर आहे, करेक्ट आहे. आणि सर्वात महत्वाचं आता त्याच्यासाठी झालेलं राहतं ते फीचर सर्वात महत्वाचं आहे, आणि फ्लाईट हॅबिट, फ्लाईट नेचर, फ्लाइटिंग नेचर किंवा फ्लाईट नेचर म्हणू शकतो आपण त्याला. उडण्याची अबिलिटी असते, बाकीच्या अॅनिमल्स मध्ये उडण्याची अबिलिटी नसते. हे अॅनिमल्स असे असतात की यांच्यामध्ये उडण्याची अबिलिटी असते, किंवा त्याचं जे नेचर आहे ते एरियल मोड ऑफ लाईफ आहे, फ्लाईट नेचर, फ्लाईट हॅबिट आहे त्यांची, फ्लाईट, कारण की तो उडू शकतो, बाकीचे अॅनिमल उडू शकत नाही. फक्त याला काही एक्सेप्शन आहे. फ्लाईटलेस बर्ड कोणते कोणते आहेत सांगा बरं मला काही एक्झाम्पल. ऑस्ट्रिच. फ्लाईटलेस, यस, करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑस्ट्रिच आहे, इमू आहे, त्यानंतर पेंग्विन आहे. ओके, त्याचबरोबर आपला तो पिकॉक सुद्धा येतो बरं. पिकॉक थोडीफार मुवमेंट करू शकतो, जास्त नाही. पिकॉक, त्याचबरोबर तुमचा तो हे आपलं काय म्हणतो डक वगैरे, हे स्मॉल मुवमेंट करतो, जास्त हे नाही. पुन्हा हे जे आहेत मला स्पेशल जे आहेत ते कोणते आहेत? फर्स्ट वन इज द ऑस्ट्रिच, हे सगळ्यात महत्वाचं. काय म्हणतो आपण ज्याला फ्लाईट नेचर नसते अशा प्रकारचं बर्ड आहे, त्याला फ्लाईटलेस बर्ड म्हणतो. हे जम्पिंग करतात, फक्त उड्या मारतात मोठमोठ्या. इमू आहे, त्याचबरोबर पेंग्विन आहे, हे कम्प्लिटली फ्लाईटलेस बर्ड आहेत. आणि हे जे आहेत पिकॉक वगैरे त्याच्यामध्ये थोडंफार मुवमेंट होऊ शकतो, थोडाफार फ्लाईट नेचर आहे, डक असेल किंवा हे नसेल.
थोडंसं उडू शकतं, जास्त उडण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये नसते सॉरी. तर हे झालं एक महत्वाचं फीचर याच्यामधलं या क्लासचं. आता बाकीचे फीचर्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. देअर फोर लिम्स आर कन्वर्ट इन टू विंग्स. फोर लिम्स आर कन्वर्ट इन टू विंग्स. त्याच्या फोर लिम्सचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं असतं? विंग्स मध्ये झालेलं असतं. ओके. त्याच्यामुळे हे कशासाठी? फॉर द फ्लाईट हॅबिटसाठी. त्याच्यानंतर फिदर, प्रेझेन्स ऑफ फिदर अँड बीक इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फीचर अगेन. प्रेझेन्स ऑफ फिदर अँड बीक. फिदर म्हणजे त्याच्या वरच्या साईड ते पंखच मात्र कशा असतात? हे मागच्या साईडला छोटे छोटे स्ट्रक्चर असतात ना. हे बघा, हा जो डायग्राम दाखवलेली आहे ठिकाणी, ही स्पॅरोची डायग्राम ही आहे बघा. विंग्स म्हणजे मोठा आकार समजा त्याचा, दोन साईडचे दोन जे असतात ना, जे फोर लिम्बचं कन्व्हर्जन होऊन झालेलं असतं त्याला आपण विंग्स म्हणतो. जे थोडंसं पत्त्या टाईप मध्ये असतात, छोटे छोटे असतात, त्यांना आपण फिदर्स कन्सिडर करत असतो. तर यांच्या बॉडीमध्ये फिदर्स प्रेझेंट असतात. त्यानंतर बीक हे कशाचं मॉडिफिकेशन झालेलं असतं बघा यांच्या या अॅनिमल्स मध्ये? बीक जे आहे ते कशाचं मॉडिफिकेशन असतं या अॅनिमल्स मध्ये? बीक इज अ मॉडिफिकेशन ऑफ Mouth. नॉट माउथ. माउथचं पुढचं स्ट्रक्चर आहे, मात्र याच्यामध्ये बीकचा उपयोग ज्याच्यासाठी आहे. तसंच आपल्या ह्युमन बिंग्स मध्ये कोणता ऑर्गन असतो जो याच्याशी रिझेंबल करत असतो? त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे बघा, त्यामुळे ते बीक तयार झालेली आहे त्याच्या काही पर्टिक्युलर ॲबिलिटीसाठी. तो इसका जो इम्पोर्टेंट स्ट्रक्चर होता है बीक नाम का, वो कैसे फॉर्म होता है मालूम है क्या? कि टीथ का मॉडिफिकेशन होने की वजह से, ड्यू टू द मॉडिफिकेशन ऑफ टीथ बीक इज प्रोड्यूस. याच्यामध्ये बीकचं फॉर्मेशन झालेलं असतं. टीथचं मॉडिफिकेशन होऊन, कन्फ्युजन होऊ नका, टीथ मॉडिफाय झालेली आहे, टीथ मॉडिफाय होऊन त्याचं रूपांतर बीक मध्ये झालेलं आहे. आणि ऑलरेडी आपण फोर लिम्बचं मॉडिफिकेशन डिस्कस केलेलं आहे, काय झालं ते विंग्स मध्ये कन्वर्ट झालेलं आहे फोर लिम्स. त्यानंतर याची स्किन असते ड्राय असते, ड्राय विदाउट एनी ग्लँड. याच्या बॉडीवर ग्लँड नसतात, ग्लँड सबसेंट असतात. ओके, विदाउट ग्लँड. बट एक्सेप्ट वन ग्लँड, एकच फक्त ग्लँड प्रेझेंट असते त्या बॉडीमध्ये. ती कुठं असते? ऑइली ग्लँड म्हणतो आपण त्याला, ऑइल सिक्रेट असते त्याच्यामधून. ही ऑइल ग्लँड जी असते ती कुठे लोकेटेड असते? इट इज प्रेझेंट ऍट द बेस ऑफ टेल. ऍट द बेस ऑफ टेल, टेलच्या बेसला ही प्रेझेंट असते. फक्त एवढीच एकच ऑइली ग्लँड प्रेझेंट आहे, बाकीचे कोणतीही ग्लँड त्याच्या बॉडीवर प्रेझेंट नसते. आपल्या बॉडीवर कोणत्या ग्लँड प्रेझेंट असतात बरं? एक्झोक्राइन ग्लँड. which exocrine glands are present on human body? Tell me. And they are responsible for the particular function also. ते पर्टिक्युलर फंक्शन साठी सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात. सांगा कोणत्या ग्लँड्स असतील आपल्यामध्ये ह्युमन बिंग्स मध्ये? व्हेरी सिम्पल. आपल्या स्किनवर कोणती कोणती ग्लँड असते? सलायव्हरी ग्लँड जी आहे ती एक्झोक्राइन ग्लँड आहे बेटा, मात्र ती माउथ मध्ये प्रेझेंट असते, डायजेशन साठी इसेन्शियल असते. आपल्या स्किनच्या वर कोणत्या ग्लँड असतात? स्किनच्या वर दोन ग्लँड असतात बघा आपल्या स्किनच्या वर. स्वेट ग्लँड as well as sebaceous gland. These two glands are present on skin. बघा आपल्या शरीरामध्ये स्वेट ग्लँड नावाचा एक प्रकार असतो आणि सिबॅसियस ग्लँड नावाचा एक प्रकार असतो. त्या दोघांचं बेनिफिट काय कोण सांगेल मला? व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दिस sebaceous gland or sweat gland? Sebaceous gland, sweat gland is responsible for production of sweat. What is the benefit of sweat in human beings? स्वेटचं ह्युमन बिंग्सला काय बेनिफिट आहे? इट इज युजफुल फॉर थर्मोरेग्युलेशन, मीन्स मेंटेनन्स ऑफ अवर बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर मेंटेन करणे कॉन्स्टंट लेवलला त्याचं काम असतं. कोणाचं? स्वेटचं. आणि थोड्या बहुत क्वांटिटीमध्ये एक्सक्रिटरी मॅटरला सुद्धा तो रिलीज करत असतो, थोड्या बहुत क्वांटिटीमध्ये, जास्त नाही. म्हणजे सगळ्यात मेन फंक्शन काय स्वेटचं? थर्मोरेग्युलेशन करणे, मेंटेन करणे, मॉइश्चर थोडंसं तयार करते आपल्या शरीरावर, किंवा आपल्या बॉडीमधली जी हीट असते ती हीट बाहेर फेकत असते. त्याचबरोबर दुसरी ग्लँड आपल्या बॉडीमधली स्वेट ग्लँड आहे, सॉरी सिबॅसियस ग्लँड आहे. या सिबॅसियस ग्लँडचा बेनिफिट काय असतो? ही ऑइली ग्लँड असते, ऑइली ग्लँड. सिबम नावाचं एक फ्लुइड तयार करते असते ही. या सिबमचा बेनिफिट काय असतो माहिती आहे का? की आपल्या हेअर्सला लुब्रिकेट करत असते ती.
बॉडीवर असणारे जे हेअर्स असतात त्यांना लुब्रिकेट करत असते, त्या ठिकाणी बॉडीला थोडंसं सॉफ्ट ठेवण्यासाठी मदत करत असते, मॉइश्चर मेंटेन करत असते. अशा प्रकारचे फंक्शन या सिबासिस ग्लॅन्डचे असतात, ऑइली ग्लॅन्डचे असतात. माझं जास्त जर झालं तर त्याच्यामुळे सुद्धा कॉम्प्लिकेशन क्रिएट होत असतं बघा. ऑइल जर जास्त वाढलं तर आपल्याला ते स्किनवर हे येणं, पुरळ वगैरे येणं, अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन क्रिएट होत असतात. त्यानंतर दुसरं महत्वाचं फीचर बघायच्या मधलं, अनदर इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस ग्रुप, या ग्रुप मधलं नेक्स्ट वन फीचर बघा काय असतं ते. काय दुसरं फीचर काय राहील बरं याचं सांगा, तुमच्या याच्यानुसार सांगा. फर्स्ट वन, आता दोघं ते झाले. याच्यामध्ये स्वेट ग्लॅन्ड किंवा ऑइली ग्लॅन्ड, सॉरी ग्लॅन्ड प्रेझेंट असतो त्याच्या स्किनवर, मात्र त्याच्या टेलच्या बेसला एकच फक्त ग्लैंड प्रेजेंट असते. उसके टेल के बेस पे एक ही ग्लैंड प्रेजेंट होती है, वो क्या होती है, ऑयली ग्लैंड प्रेजेंट होती है. अनदर इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस बर्ड, दे आर हॅविंग द न्यूमॅटिक बोन्स. त्याच्यामध्ये न्यूमॅटिक बोन्स प्रेझेंट असतात. न्यूमॅटिक बोन्स म्हणजे कोणत्या प्रकारचे बोन्स सांगा बरं मला. विच बोन्स आर कॉल्ड न्यूमॅटिक बोन्स, टेल मी. विच बोन इज कॉल्ड ॲज अ न्यूमॅटिक बोन्स. कोणत्या बोन्सला आपण न्यूमॅटिक बोन्स असं कन्सिडर करणार. कौन बताएगा मुझे इसका आंसर. विच बोन्स आर कॉल्ड द न्यूमॅटिक बोन्स, टेल मी बेटा. कोणत्या बोन्सला आपण न्यूमॅटिक बोन्स म्हणणार. न्यूमॅटिक कशाला म्हणायचं, न्यूमॅटिकचा अर्थ काय असायला पाहिजे. न्यूमॅटिक म्हणजे हॉलो बोन, लाईट वेटेड, लाईट वेट. ओके, हा काय असेल बरं याचं बेनिफिट, व्हॉट इज द बेनिफिट. बघा आता इथे तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं आहे बघा याचं बोनचं. हे कसं दाखवलं, आपल्या बोन सारखं आहे का, आपल्या बोन सारखं नाहीये. याच्यामध्ये अशा प्रकारच्या पोकळ्या असतात, एअर सॅक्स प्रेझेंट असतात. म्हणून या टाईपच्या बोन्सला आपण काय कन्सिडर करणार, दिस बोन्स आर कॉल्ड द न्यूमॅटिक बोन्स. या बोन्सला आपण न्यूमॅटिक बोन्स असं कन्सिडर करत असतो. ओके, तर बेनिफिट काय असतं बरं, याचे बोन्स लॉंग असतात, हॉलो असतात आणि न्यूमॅटिक असतात. पोकळ असतात, जास्त लांब असतात, त्याचबरोबर ते मधल्या साईडला एअर सॅक्स प्रेझेंट असतो त्याच्यामध्ये. तर काय बेनिफिट असेल याचं, व्हॉट इज बेनिफिट ऑफ दिस. काय बेनिफिट असेल सांगा मला, व्हॉट इज बेनिफिट ऑफ दिस. फास्ट मध्ये सांगा थोडंसं, कारण की आपल्याला हे कम्प्लीट करून मॅमिलिया कम्प्लीट करायचा. आज आपल्याला हा टॉपिक म्हणजे एंड करून टाकायचा तुमचा. इसके अंदर जो न्यूमैटिक बोन्स होते हैं, हॉलो होते हैं, उसका बेनिफिट क्या होता है. क्या बेनिफिट होगा बेटा, बताओ मुझे. हॉलो बोन किंवा न्यूमॅटिक बोन जे असतात त्याचा बेनिफिट काय असेल. खूप सोपा आहे. एनिमल का वेट कम होगा, उसकी वजह से फ्लाइंग में हेल्प होगा. करेक्ट, वेरी गुड. तो वेट का रिडक्शन होगा यहाँ पे, रिड्यूस वेट. ओके, दिस इज यूजफुल फॉर रिड्यूस वेट. वेट को रिड्यूस करता है वो, और उसका बेनिफिट होता है की वो अच्छी तरह से फ्लाइट कर सकता है. बघा, जेवढं वजन कमी झालं दॅट इज बेनिफिशियल. तुम्ही जेवढं वजन जास्त करसाल तेवढं फ्लाईट साठी अवघड जात असते बघा. ओके, म्हणजे जेवढं वजन वाढेल तेवढं फ्लाईट साठी अवघड जाते. म्हणजे जेवढं या अॅनिमल मध्ये असं केलेलं आहे बघा की जेवढं होईल तेवढं वजन कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यामुळे काय करू शकेल, तो व्यवस्थित प्रकारे मुवमेंट करू शकेल एरियल मोड मध्ये, त्या ठिकाणी उडू शकेल चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर बघा आता हँडलिम जे असतात त्याचे, त्या हँडलिमच्या वर स्केल्स प्रेझेंट असतात. मागचे जे पाय आहेत ना, हँडलिम्स म्हणतो आपण त्याला, या हिनलिमच्या वर स्केल्स प्रेझेंट असतात. तुम्ही एखाद्या स्पॅरोला क्लिअरली ऑब्झर्व केलं का, किंवा पॅरोटला किंवा स्पॅरोला जर आपण क्लिअरली ऑब्झर्व केलं तर त्याच्या मागचे जे पाया असतात, त्या पायाच्या वरच्या साईडला पिवळ्या कलरचे असे खवले असल्यासारखे असतात बघा, अशा प्रकारचे असतात ते, ऍज लाईक दिस. येलोइश कलरचे असतात किंवा ब्राउनिश कलरचे असतात, व्हाईटिश कलरचे असतात. अशा प्रकारचे स्केल्स प्रेझेंट असतात. स्मॉल स्केल्स आर प्रेझेंट ऑन देअर लिम्स, हँड लिम्स स्पेशली, हिंड लिम्स. फोरलिम प्रकारच नाही याच्यामध्ये. आणि दीज आर युजफुल फॉर द वॉकिंग पर्पज, स्विमिंग पर्पज, क्लास्पिंग पर्पज एक्सेट्रा. बघा आता हिंडलिमचा वापर कशासाठी कशा करतो तो, व्हॉट इज बेनिफिट ऑफ हिंडलिम. दॅट हिंडलिम्स आर युजफुल फॉर दी वॉकिंग पर्पज, चालण्यासाठी. बर्ड जास्त चालत नाही, थोड्या वेळासाठी मुवमेंट करतात, मग ते या हँडलिंगच्या मदतीने चालू शकतात. ते वॉकिंग पर्पज साठी वापर व्हायला.
आता पाण्यामध्ये जे राहू शकतात बर्ड्स, त्याच्यामध्ये तो स्विमिंगसाठी उपयोग करत असतो त्या हिनलिम्बचा. बर्ड डक मध्ये बघा, डक मागचे पायाचे हे करतो, मागच्या साईडला हे वल्ल्यासारखं वापरत असतो बघा. त्याच्या तुम्हाला माहिती आहे की ना, डकचं पाय बघितला का? डक, बदकाचा पाय, बदकाच्या पायाच्या मध्ये जे पायाच्यावर फिंगर जे असतात ना, या फिंगरच्या मध्ये पडदा असतो आणि या पडद्यामध्ये काय करतो माहिती आहे का? ते का बेनिफिट का असते पडद्याचा, ज्यावेळेस ते वॉटरमध्ये मुवमेंट करतात, तर वॉटरमध्ये मुवमेंट करता वेळेस तो त्याचा उपयोग वल्ल्यासारखा करू शकतो. वल्ल्यासारखा म्हणजे जहाजाला असतं ना ते असं मागे पाणी ढकलायचं, तशा प्रकारचा करत असतो. तर स्विमिंगसाठी सुद्धा या हिनलिमचा वापर व्हायला. आणि क्लास्पिंगसाठी, आता क्लास्पिंग वर्ड तुमच्यासाठी नवीन आहे. वर्ड बाय क्लास्पिंग, क्लास्पिंग कशाला म्हणायचं बेटा? वर्ड बाय क्लास्पिंग, क्लास्पिंग कशाला म्हणणार? कोण सांगू शकेल मला क्लास्पिंग कशाला म्हणणार आपण? वर्ड बाय क्लास्पिंग खूप सिंपलचा कन्सेप्ट आहे. मला वर्ड लक्षात आल्यानंतर सांगू शकता तुम्ही. क्लास्पिंग म्हणजे क्लाइम्बिंग करणे, झाडावर क्लाइम्बिंग करण्याच्या प्रोसेसला आपण काय कन्सिडर करत असतो? दॅट वी कॉल्ड द क्लास्पिंग. चढते बघा ते झाडावर, ओके, ब्रांचेसला पकडून चलत असते, त्याला आपण काय कन्सिडर करत असतो? दॅट वी कॉल्ड द क्लास्पिंग. ओके, तर हे झाले. आता बाकीचे काही फीचर्स जे असतात त्याच्यामधले, ते फीचर्स काय काय असतात ते आपण डिस्कस करू. नेक्स्ट वन, फीचर्स ऑफ दीज अॅनिमल्स. तर यामधलं दुसरं फीचर जे आहे, दे आर हॅव्हिंग द 4 चेंबर हट. याच्यामध्ये सुद्धा 4 चेंबर असतात आपल्यासारखेच. कोणते कोणते असतात? 2 ऑरिकल असतात, 2 ऑरिकल्स आर प्रेझेंट अँड 2 वेंट्रिकल्स आर प्रेझेंट. हिअर 4 चेंबर हट इज ऑकर. 4 chamber hut. Here 2 auricles are present and 2 ventricles are present. 2 auricles असतात, 2 ventricles असतात. ऑरिकल म्हणजे ऍट्रियम, कन्फ्युजन होऊ देऊ नका. ऑरिकलला आपण दुसरा एक वर्ड वापरतो, त्याला आपण ऍट्रियम सुद्धा म्हणत असतो. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ऍज ऍट्रियम. ऍट्रियम सुद्धा म्हणायचं. एकाला ऍट्रियम म्हणायचं, 2 किंवा जास्त असतील त्याला ऍट्रिया म्हणतात. ओके, कन्फ्युजन होऊ देऊ नका. 4 चेंबरचं हट असतं. अँड हिअर ऑक्सिनेटेड अँड डिऑक्सिनेटेड ब्लड कम्प्लिटली सेपरेट फ्रॉम इच अदर. ऑक्सिनेटेड आणि डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे ते कम्प्लीट सेपरेट होत असते एकमेकांपासून. दॅट्स वाय दे आर, कोणते असतात बरं हे अॅनिमल्स? वॉर्म ब्लडेड और वॉल ब्लडेड? These animals are the cold blooded or warm blooded? Tell me. Yes, these are the warm blooded animals. Correct आहे. ते वॉर्म ब्लडेड असतात, म्हणजे त्याच्यामधलं ब्लड मिक्स होत नाही आणि ब्लड मिक्स न झाल्यामुळं त्याचं ब्लड हे कसं असतं, ते कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर मेंटेन करत असतात आपल्यासारखंच. याला आपण होमिओआयोथर्म्स म्हणतो. दीज आर कॉल्ड द होमिओआयोथर्म्स. होमोआयोथर्म्स मीन्स वॉर्म ब्लडेड. वॉर्म ब्लडेड म्हणल्यानंतर गरम रक्त नाही, तर वॉर्म ब्लडेड म्हणजे काय की त्या ठिकाणी काय असणार माहित आहे की याच्यामध्ये एक स्पेशालिटी असणार की यांचं रक्त जे आहे ते कॉन्स्टंट, म्हणजे ब्लड टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन होतं आपल्यासारखं. आपलं जसं 37 डिग्री सेल्सिअस आहे तसं याच्यामध्ये सुद्धा एक पर्टिक्युलर लेवल असते, त्या लेवलमध्ये मेंटेन केलं जात असते. त्याच्यानंतर आता बघा, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट जे असतात त्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये काही ऍडिशनल स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. सम ऍडिशनल स्ट्रक्चर आर प्रेझेंट इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. कोणते ऍडिशनल स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, का असतील सांगा मला. तर यामधले डायजेस्टिव्ह स्ट्रक्चर लक्ष द्या इकडे. ऍडिशनल चेंबर्स, ऍडिशनल स्ट्रक्चर कोणते कोणते असतात? क्रॉप आणि गिजार्ड. क्रॉप आणि गिजार्ड तुम्हाला कॉक्रोच नावाचा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये डिस्कस करायला भेटेल. क्रॉप म्हणजे काय असतं, एक बॅग सारखं स्ट्रक्चर असतं अशा प्रकारे. इट इज अ बॅग लाईक स्ट्रक्चर. इट इज लार्ज इन साइज अँड बॅग लाईक स्ट्रक्चर विच इज युजफुल फॉर स्टोरेज ऑफ फूड फॉर सम टाइम as like our stomach. And gizzard means one काय म्हणतो आपण, ग्राइंडिंग स्ट्रक्चर म्हणजे बारीक करण्यासाठी, फूडला क्रश करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारं स्ट्रक्चर हे प्रेझेंट असतं. बघा 2 स्ट्रक्चर आहेत त्याच्यामध्ये. या ठिकाणी तुम्ही गाठीसारखं दिसायला, याच्या मधलं जर कापलं आपण गिजाडला तर मधल्या साईडला अशा प्रकारचं जे ग्राइंडिंगचं आपली मशीन कशी असते, गिरणी सारखं स्ट्रक्चर तुम्हाला मधल्या साईडला दिसते, त्याला गिजार्ड म्हणतात. क्रॉप ही बॅग आहे चमकच्या अगोदरची
आणि त्याच्यानंतर गिजाड सुद्धा एक बॅग सारखं स्ट्रक्चर दिसतं, मात्र त्याच्या मधल्या साईडला ग्राइंडिंग मशीन असल्यासारखे असते, एक प्रकारे ग्राइंडिंग स्ट्रक्चर असल्यासारखं असतं. का असेल बरं हे स्ट्रक्चर, दोन ऍडिशनल स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट? वाय टू दिस टू ऍडिशनल स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट इन केस ऑफ दी बर्ड्स? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? क्रॉप सारखा किंवा गिजाड सारखं स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये का आढळणार? Gizzard like structure or crop like structures are found in case of this animal. Why? What is the reason behind it? का प्रेझेंट असणार हे याच्यामध्ये? हॅलो, For digestion. येस, फॉर डायजेशन ऑफ फूड. येस, बट डायजेशन ऑफ फूड, बट आपल्यामध्ये सुद्धा डायजेशन होतं फूडचं, मग आपल्यामध्ये का नाही बरं हे स्ट्रक्चर? बाकीचे सुद्धा काही अॅनिमल्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा. आपल्यामध्ये इंटेस्टाइन. समीक्षा, हा, आपल्यामध्ये इंटेस्टाइन, याच्यामध्ये सुद्धा इंटेस्टाइन आहे. बघ वाटल्यास तिथे डायग्राम बघ, आपले हे दुसऱ्या नंबरचा फोटोग्राफ बघ बेटा. हा जो फोटोग्राफ आहे, या फोटोग्राफ मध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे. या ठिकाणी इंटेस्टाइन असतात, हे इंटेस्टाइन प्रेझेंट आहे. गिजाड इथं आहे, इथं स्टमक असतं याचं, आणि इथं क्रॉप असतं. तर हे क्रॉप आणि गिजाड दोन ऍडिशनल स्ट्रक्चर का प्रेझेंट आहे, त्याचं रिझन सांगू शकाल तुम्ही? लक्ष द्या इकडं. कारण हे बर्ड जे असतात, इन केस ऑफ द बर्ड्स, बिग्स आर प्रेझेंट, टीथ आर अब्सेंट इन देअर बॉडी. त्याच्यामध्ये टीथ अब्सेंट असतात, त्याच्यामध्ये बिग प्रेझेंट असते. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ बिग, दे डायरेक्टली टेक द फूड मटेरियल अँड क्रशिंग इज नॉट प्रॉपर इन दॅट एरिया. त्यामध्ये क्रशिंग प्रॉपरली होऊ शकत नाही. क्रश म्हणजे बारीक करण्याची अबिलिटी. आपल्यामध्ये दात आहेत म्हणून आपण काय करू शकतो, तोंडामध्ये फूड गेल्याबरोबर ऑटोमॅटिकली त्याला बारीक केलं जातं. तर हे जे अॅनिमल्स असतात, ते अॅनिमल्स डायरेक्टली फूडला खातात. थोडंफार बारीक होईल ते बिगच्या द्वारे, म्हणजे पूर्ण त्याची क्रशिंग होत नाही. आता क्रशिंग न झाल्यामुळं, ती जर क्रशिंग नाही झालं तर डायजेशनसाठी कॉम्प्लिकेशन क्रिएट होत असतात. मग आता डायजेशनसाठी जर कॉम्प्लिकेशन क्रिएट होऊ द्यायचे नसतील, तर त्याच्यामध्ये गिजाड नावाचं जे स्ट्रक्चर असते, ते स्ट्रक्चर काय करते, त्या फूड मटेरियलला बारीक करण्याचं काम करत असतं. गिजाड इज युजफुल फॉर ग्राइंडिंग दॅट फूड मटेरियल अँड क्रॉप इज युजफुल फॉर स्टोरेज ऑफ दॅट फूड मटेरियल फॉर पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन. म्हणजे काही ड्युरेशन साठी तो स्टोअर करतो आणि गिजाड त्याला बारीक करतो. जे बारीक नाही झालं ते स्टोअर केलं जाईल कोणामध्ये, क्रॉपमध्ये, आणि जे बारीक झालेलं आहे त्याला पुढे पास केलं जाईल इंटेस्टाइन मध्ये. अशा प्रकारची ऍबिलिटी असते याच्यामध्ये, दोन्ही स्ट्रक्चरवर डिपेंड आहे. आणि जर समजा ते पास झालं पुढच्या साईडला तर गेलं, आणि जर समजा ते क्रशिंग त्याची प्रॉपर होत नसेल तर गिजाडमध्ये आणून ठेवलं जात असतं थोड्या वेळासाठी. जेव्हा त्याचं बारीक करायचं आहे पुन्हा, त्यावेळेस पुन्हा इकडे पास केलं जात असतं. कोणाकडे? या गिजाडकडे. म्हणजे अशा प्रकारचं फंक्शनिंग ते करतात दोन स्ट्रक्चर. म्हणून या बर्ड्स मध्ये आपल्याला गिजाड आणि क्रॉप नावाचे दोन ऍडिशनल स्ट्रक्चर त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये आढळतात, जे की आपल्या सिस्टम मध्ये नाही आहेत. फक्त कॉक्रोच सारखे काही अॅनिमल मध्ये दिसतात, व्हर्टिब्रेट्स मध्ये, बाकीच्या व्हर्टिब्रेट्स मध्ये सुद्धा नाही आहेत. तर झालं काय आहे ते सुद्धा रिझन सांगितलं मी तुम्हाला, कारण की त्याला फूड क्रश करायचं असतं. उसका जो फूड होता है उसको क्रश करना पड़ता है. इसकी वजह से तुम्हाला हे माहित आहेत का, कॅटल मधली डायजेशनची प्रोसिजर कशी असते बरं? कॅटल्स मधली, कॅटल्स गुरढोरं, याच्यामधली डायजेशनची प्रोसिजर कशी असते, कोण सांगेल मला? कैटल्स के अंदर की डाइजेशन की प्रोसेस कैसी होती है बेटा, कौन बताएगा मुझे? They intake the food directly and then chewing it for digestion purpose slowly. करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे पहिल्यांदा काय करतात, ते भरभर खाऊन घेतात सगळं फूड, जेवढं मटेरियल त्याच्यासोबत अवेलेबल असतं ना, ते फूड मटेरियल खाऊन घेतात. थोडंफार डायजेशन बारीक करतात, ते पूर्णपणे बारीक होऊ शकत नाही. दॅट फूड इज ट्रान्सफर इन देअर स्टमक. In cattle, 4 stomachs are present. Okay. Again, this food material is transferred in their buccal cavity for rumination purpose. Rumination म्हणतात त्याला. Rumination. For rumination purpose. And when that food is ruminated, it is again passed inside their body or inside their stomach. म्हणजे काय होतं बघा, पहिल्यांदा फूड खाऊन घेतील ते फास्ट मध्ये. खाल्ल्यानंतर काय होतं, तेवढं प्रॉपर डायजेशन होत नाही त्यामध्ये, दात तेवढे बारीक करत नाही त्या स्टार्टिंगला. आता ज्यावेळेस ते स्टेबल होते, बसते एका ठिकाणावर, बसल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ते जे फूड स्टमक मध्ये गेलेलं राहतं, ते स्टमकच्या बाहेर पुन्हा निघत असते, ते माउथ मध्ये येते, बकल कॅव्हिटी मध्ये. आणि बकल कॅव्हिटी मध्ये आल्यानंतर त्याला पुन्हा ते बारीक करून खात असतात.
आणि याच्यासाठी या एनिमल्स मध्ये 4 स्टमक असतात. या प्रोसिजरला रुमिनेशन प्रोसेस म्हणतात. दैट प्रोसेस इज कॉल्ड द रुमिनेशन प्रोसेस. ओके, तो उसी तरह इनके अंदर बर्ड्स के अंदर क्या है, क्रॉप और गिजार्ड नाम का स्ट्रक्चर है. वो क्या करता है मालूम है कि जो फूड मटेरियल होता है उसको क्रश करके यूटिलाइज करता है. वो थोड़े टाइम के लिए क्रॉप में रखा जाता है और उसके बाद में फिर गिजार्ड के अंदर लाके उसको ब्रेक डाउन किया जाता है. ये इसकी एबिलिटी होती है. अनदर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट डबल रेस्पिरेशन. याच्यामध्ये डबल रेस्पिरेशन, डबल सर्क्युलेशन म्हणतो आपण त्याला. डबल रेस्पिरेशन म्हणजे हा डबल सर्क्युलेशन बी असतं त्याच्यामध्ये, डबल रेस्पिरेशन सुद्धा असतं. डबल रेस्पिरेशन कसं असतं की लंग्सद्वारे रेस्पिरेशन होतं, त्याच्यासोबत ऍडिशनल एअर सॅक्स प्रेझेंट असतात. विथ लंग्स सम ऍडिशनल एअर सॅक्स आर प्रेझेंट. याच्या बॉडीला छोटे छोटे एअर सॅक्स प्रेझेंट असतात. तर या एअर सॅक्सचा बेनिफिट काय असेल माहिती आहे का, हे ऍडिशनल रेस्पिरेशन साठी इसेन्शियल असतात. त्याचबरोबर हे काय करत असतात माहिती आहे का, की त्याला हवेमध्ये तरंगत ठेवण्यासाठी, बियॉन्सी मेंटेन करण्यासाठी इसेन्शियल. बियॉन्सी मीन्स व्हॉट, हे तरंगत ठेवणे एक प्रकारे आपल्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर मराठी, किंवा उसको हम क्या बोलते फ्लोटिंग कंडिशन में रखना. जसं पानावरचं फ्लोटिंग म्हणतो आपण, मात्र ऍक्च्युअली वर स्टेबल जर करायचं असेल तर त्या ठिकाणी एअर सॅक्स लागतात. जसं तुम्ही पॅराशूटचा उपयोग आहे ना, पॅराशूट तसंच आहे बघा इथं सुद्धा. एअर सॅक्स आर प्रेझेंट इन देअर बॉडी. These are the additional structure with lung. They are connected to lungs and they are useful for maintain buoyancy in case of these birds. That is beneficial for their flight habit. म्हणजे फ्लाइट करण्यासाठी बेनिफिशियल असतं ते. त्यानंतर दे आर शोईंग इंटरनल टाइप ऑफ फर्टिलायझेशन. दे आर शोईंग इंटरनल फर्टिलायझेशन. याच्यामधलं फर्टिलायझेशन हे इंटरनल असतं. डायरेक्टली जसं रेप्टाइल्स मध्ये होतं तशा प्रकारचं इंटरनल फर्टिलायझेशन आपल्याला आढळतं. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट जे असतात ते बॉडीच्या मध्ये युनाइट होत असतात. मेल फिमेल गॅमेट्स फ्यूज इनसाइड देअर बॉडी. तिच्या बॉडीच्या मध्ये त्याचं फ्युजन होत असतं. ओके, त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं फीचर आहे की दे आर ओव्हिपॅरस जनरल. याच्यामध्ये व्हिपॅरिटी नाही आहे, याच्यामध्ये सगळे ओव्हिपॅरसच असतात. ऑल ऑफ देम आर ओव्हिपॅरस. दे प्रोड्यूस शेल्ड एग्स. ते शेल्ड एग्सचं प्रोडक्शन करतात ते. एगला सेल प्रेझेंट असते वरच्या साईडला. आणि डेव्हलपमेंट जी आहे ती कशी असणार सांगा बरं मला आता. इसके अंदर जो डेवलपमेंट होगी वो कैसे होगी, कौन बताएगा बेटा मुझे. यस, व्हेरी गुड. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. डेव्हलपमेंट ही डायरेक्ट टाईपची डेव्हलपमेंट असते. ओके, हे झाले काही फीचर्स या बर्ड्स मधले. तर याच्यामधले कोणते कोणते फीचर्स असे फीचर आहेत जे फ्लाइट नेचरसाठी युजफुल आहेत सांगा बरं मला. फ्लाइट अडॅप्टेशन इनकेस, सॉरी एक कन्सेप्ट सांगायचा राहिला तुम्हाला की देअर आरबीसी आर बाय कॉन्व्हेक्स. विथ न्यूक्लियस. याच्या आरबीसी कशा असतात, बाय कॉन्व्हेक्स असतात आणि न्यूक्लियस प्रेझेंट असते. बाय कॉन्व्हेक्स म्हणजे आपल्या आरबीसी कशा आहेत सांगा मला. ह्युमन बिंगच्या आरबीसी कशा असतात सांगा. देअर आरबीसी आर बाय कॉन्व्हेक्स विथ न्यूक्लियस. बायकॉन्व्हेक्स शेप कशाला म्हणतो आपण माहित आहे तुम्हाला. दोन्ही साईडला जर समजा असा फुगीर भाग असेल त्याला आपण बायकॉन्व्हेक्स शेप म्हणतो. त्याला बायकॉन्व्हेक्स शेप म्हणायचं. आणि याच्यामध्ये न्यूक्लियस जे आहे ते प्रेझेंट असतं. जर आरबीसी आर बायकॉन्व्हेक्स अँड न्यूक्लियस इज प्रेझेंट इन साइड इट. बट इन ह्युमन बिंग्स कशा प्रकारच्या आरबीसीचा आकार कसा असतो आपल्या, आणि न्यूक्लियस असते की नाही आपल्या आरबीसी मध्ये सांगा मला. म्हणजे मॅमल्स मध्ये फक्त एक मॅमल जर सोडला तर बाकीच्या मॅमल्स मध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतं. न्यूक्लियस इज अब्सेंट. न्यूक्लियस इज अब्सेंट. आवर आरबीसी आर बाय कॉन्केव्ह इन स्ट्रक्चर. बाय कॉन्केव्ह स्ट्रक्चर कशाला म्हणायचं बरं. बरोबर, बाय कॉन्केव्ह. यु नो बाय कॉन्केव्ह स्ट्रक्चर.
बायकॉन्केव्ह कशाला म्हणणार बेटा सांगा मला. व्हॉट इज अ बायकॉन्केव्ह स्ट्रक्चर? सिम्पलचा कन्सेप्ट आहे, व्हेरी व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. याच्यामधले जे आरबीसी असतात ते बायकॉन्केव्ह टाईपचे असतात. तर बायकॉन्केव्ह आकार कशाला म्हणणार आपण? बायकॉन्केव्ह आकार म्हणजे काय? मधल्या साईडला थोडंसं दबल्यासारखं, त्याला बायकॉन्केव्ह शेप म्हणतात. दॅट वी कॉल्ड बायकॉन्केव्ह शेप. ओके, मध्ये थोडंसं दबल्यासारखं असतं, त्याला आपण बायकॉन्केव्ह शेप म्हणणार. त्यानंतर फ्लाईट अडॅप्टेशन कोणते कोणते आहेत सांगा बरं याच्यामधले मला. टेल मी द फ्लाईट अडॅप्टेशन इन दिस बर्ड. फास्ट मध्ये सांगा थोडा. फ्लाईट अडॅप्टेशन. आता जे आपण कॅरेक्टर बघितले त्यामधले काही फ्लाईट अडॅप्टेशन आहेत. Feathers, wings, Yes. Forelimbs are modified into wings. फोरलिम्बचं मॉडिफिकेशन झालं असं कशामध्ये? विंग्स मध्ये. करेक्ट. त्यानंतर फिदर्स प्रेझेंट असतात त्या बॉडीवर. एअर कॅव्हिटीज राईट. एअर सॅक्स आर प्रेझेंट. ऍडिशनल एअर सॅक्स आर प्रेझेंट विथ लंग. एअर सॅक्स विथ लंग्स. चौथं सांगा एखादं कॅरेक्टर जे की उडण्यासाठी बेनिशियल असेल. endoskeleton is bony, long and hollow. Yes, very good. Endoskeletons are long, hollow, and pneumatic. Long, hollow, or pneumatic. This is the specialty of these animals. आता काय ऍडिशनल लिहून घ्यायच्या मधले ऍडिशनल कोणते कोणते असतात लक्ष द्या. ऍडिशनल फीचर आहेत की याच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर अब्सेंट असते. युरिनरी ब्लॅडर इज अब्सेंट. आपल्यामध्ये जसं युरिनरी ब्लॅडर नावाचं स्ट्रक्चर युरिन स्टोअर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं, त्याच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर अब्सेंट असते. त्यानंतर दे एक्सक्रीट युरिक ऍसिड. युरिक ऍसिड एक्सक्रीट करतात ते. दे एक्सक्रीट युरिक ऍसिड. का असेल बरं युरिन ब्लॅडर का अब्सेंट असेल? कारण वजन कमी झालं पाहिजे. युरिन ब्लॅडरमुळे वजन वाढू शकते युरिन भरल्यामुळं. आणि युरिक ऍसिड हे त्याचा एक्सक्रीटेड प्रोडक्ट असतो, त्याला पाणी लागत नाही, कमीत कमी पाण्यामध्ये तो रिलीज होत असतो. आणि लेस टॉक्सिक सबस्टन्स आहे युरिक ऍसिड. हे सुद्धा एक फीचर आहे त्याचं. आणि सगळ्यात लास्टचं जे महत्वाचं फीचर आहे ते की याच्यामध्ये लेफ्ट साइडची ओहरी, लेफ्ट ओहरी अँड लेफ्ट ओव्हिडक्ट आर अब्सेंट. लेफ्ट ओहरी अँड लेफ्ट ओव्हिडक्ट आर इज अब्सेंट म्हणू शकतो आपण, किंवा आर म्हणलं चालते कारण दोन पार्ट आहेत ना. लेफ्ट ओव्हरी अँड लेफ्ट ओव्हिडक्ट इज अब्सेंट. ओव्हिडक्ट म्हणजे ओव्हरीला कनेक्टेड असणार. हा, फिमेल मध्ये आहे फक्त. फिमेल मध्ये हे दोन स्ट्रक्चर अब्सेंट असतात. फक्त एकच ओव्हरी प्रेझेंट असते राईट साइडची, आणि राईट साइडचं ओव्हिडक्ट प्रेझेंट असते. लेफ्ट साइडची ओव्हरी आणि लेफ्ट साइडचं ओव्हिडक्ट दोन्ही सुद्धा अब्सेंट असतात. बोथ ऑफ देम आर अब्सेंट. Clear? So these are the some speciality or the special features of the class Eos. Now we discuss the next one class. That class is the class mammals. आता आपल्याला क्लास मॅमल्स डिस्कस करायचा आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता बेटा मला. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग दॅट पॉइंट यू आस्क मी. नाव वी डिस्कस द नेक्स्ट वन फीचर. नेक्स्ट वन फीचर आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर ते फीचर आहे बघा. दॅट फीचर इज फीचर म्हणलो क्लास जो आहे तो क्लास आपल्याला डिस्कस करायचा. आणि एक्झाम्पल राहील. सॉरी, एक्झाम्पल बघा आता कोणते कोणते आहेत. तर व्हेरियस एक्झाम्पल फ्रॉम दिस ग्रुप लाईक दॅट कार्वस स्प्लेंडस, क्रू. ऑल टाइप ऑफ बर्ड्स आर इन्क्लुडेड इन दिस कॅटेगरी. क्रू आहे, कोलंबिया लिव्हिया. कोलंबिया लिव्हिया म्हणजे पिजन आपला कबूतर. पिस्कॅट्युला म्हणजे आपला पॅरोट. पिस्कॅट्युला. त्यानंतर नेक्स्ट वन स्टुर्थिओ म्हणजे ऑस्ट्रिच. पॅव्हो मीन्स पीकॉक. ॲप्टेनोडायटिस म्हणजे पेंग्विन. आणि त्याच्यानंतर न्यूफ्रॉन म्हणजे वल्चर. अशा प्रकारचे काही खूप ऍडिशन करू शकतो आपण याच्यामध्ये. आपली नॉर्मल स्पॅरो सुद्धा इन्क्लूड करू शकतो आपण याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट वन तुमचा हेन इन्क्लूड करू शकतो आपण. खूप सारे नंबर ऑफ बर्ड्स, जेवढे काही बर्ड्स आहेत इन्क्लूड. फ्लेमिंगो बर्ड असेल, कोणता असेल मग तो याच्यामध्ये याला इन्क्लूड करू शकतो आपण या ग्रुपमध्ये. नाव वी डिस्कस नेक्स्ट वन क्लास. दॅट क्लास इज द क्लास मॅमेलिया. What is the specialty of the class Mammalia? Tell me the specialty of class Mammalia. Mammary glands are present. Very good. Mammary glands are present. Hairs are present Yes. on their body. Skin. Yes, very good. Mammary glands are present. This is particular. Their habitat are polar, ice caps, desert, mountain. Correct. Very good. Correct.
Very good. Mammary glands. This is a particular feature which is useful for nourishment of their young ones. कशासाठी आवश्यक असतं ते? नरिशमेंट ऑफ यंग वन्स. यंग वनच्या नरिशमेंट साठी याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं माहिती आहे का? मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतात. हे एक अतिशय महत्त्वाचं फीचर आहे, ज्या बेसिसवर आपण त्याला मॅमल्स ग्रुप मध्ये इन्क्लूड करत असतो. दॅट वी इन्क्लूड इन द अंडर द हेडिंग मॅमल्स. मॅमरी ग्लँड प्रेझेंट असल्यामुळे नरिशमेंटसाठी. आता त्याच्यामध्ये हे बघा, मेमरी ग्लँडचं स्ट्रक्चर दाखवलंय काऊच्या इकडच्या साईडला या फोटोग्राफ मध्ये. त्यानंतर हेअर्स असतात, तिने सांगितल्याप्रमाणे समीक्षाने की हेअर्स असतात त्या बॉडीच्या वरच्या साईडला. हेअर्स आर प्रेझेंट ऑन देअर बॉडी. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं फीचर असं आहे की यांच्यामध्ये 4 चेंबरचं हार्ट असतं, वेंट्रल साईडला हार्ट असतं. त्यानंतर इयर पिन्ना नावाचं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. इयर पिन्ना नावाचं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. इयर पिन्ना म्हणजे कानाचा वरच्या साईडला जे असतं ना ते इयर पिन्ना, ते इयर पिन्ना प्रेझेंट असतं त्याच्यावर. म्हणजे आपण जे बाहेरचं कानाचं स्ट्रक्चर म्हणतो एक्सटर्नल इयर, ते एक्सटर्नल इयर बाकीच्या अॅनिमल मध्ये ऍबसेंट आहेत. बर्ड्स मध्ये नसते, रेप्टाइल्स मध्ये नसते, अँफिबियन्स मध्ये नसते. मात्र ह्युमन बिंग्स सॉरी मॅमल्स मध्ये इयर पिन्ना प्रेझेंट असतो. वरचे जे कान असतात एक्सटर्नल इयर तो प्रेझेंट असतो. तर ही सुद्धा एक महत्त्वाचं फीचर आहे. आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे दे आर हॅव्हिंग डायव्हर्स हॅबिटॅट. डायव्हर्स हॅबिटॅट म्हणजे काय? कुठेही आढळतात बघा हे अॅनिमल्स. तुम्हाला समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा आढळणार. दे आर फाउंड इन द ओशियन वॉटर. दे आर फाउंड इन केस ऑफ दी मराईन वॉटर, फ्रेश वॉटर, as well as land, ice-bound area, etc. Polar ice caps सगळ्या जागी आढळणारे अॅनिमल्स आहेत ते. म्हणजे हा डायव्हर्स ग्रुप आहे, हा ओमनी प्रेझेंट ग्रुप आहे. ओमनी प्रेझेंट म्हणजे इट इज फाउंड एव्हरीवेअर. पहिलंच स्पेशल फीचर आहे की दे आर फाउंड एव्हरीवेअर, दॅरफॉर इट इज कॉल्ड ओमनी प्रेझेंट. त्याला ओमनी प्रेझेंट म्हणू शकतो आपण. त्यानंतर मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड प्रेझेंट आहेत, मॅमरी ग्लँड. स्किनच्या वर हेअर्स प्रेझेंट असतात. आता त्यामध्ये 2 पेअर्स आहेत लेगचे, लिम्सचे. 2 पेअर्स म्हणताय, पेअर्स ऑफ लिम्स आर प्रेझेंट, जसं बाकीच्या व्हर्टिब्रेट मध्ये आहे तशा प्रकारचं. तर यामधल्या 2 पेअर असतात. ते 2 पेअर्स पैकी याच्या 2 पेअरचा उपयोग कशासाठी होत असतो? दॅट इज युजफुल फॉर द वॉकिंग पर्पज. वॉकिंग साठी होत असतो, रनिंग साठी बी होत असतो. त्यानंतर रनिंगच्या नंतर तुम्हाला एखाद्या अॅनिमलला क्लाइम्बिंग करायचं असेल तर क्लाइम्बिंग साठी सुद्धा होत असतो. बरोईंग साठी सुद्धा होत असतो, खदण्यासाठी. आणि स्विमिंग साठी, फ्लाइंग साठी, बऱ्याच गोष्टीसाठी उपयोग होत असतो बघायचा. मला सांगा की वॉकिंग साठी, रनिंग साठी तुम्हाला माहित आहे. आणि आपल्या बॉडी मधले आपण हात जे असतात आपले 4 लिंब, त्याचा उपयोग एखाद्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी सुद्धा करत असतो आपण. एखाद्या गोष्टीला होल्ड करण्यासाठी, पकडण्यासाठी वगैरे. तर मला सांगा क्लाइम्बिंग साठी कोणते अॅनिमल्स वापरतील बरं त्याचे लेग्स, लिम्स जे आहेत ते क्लाइम्बिंग साठी कोणते अॅनिमल्स वापरतील? कोणत्या अॅनिमल्स मध्ये लेग्सचे उपयोगासाठी असतात क्लाइम्बिंग करण्यासाठी? In some animals, the legs are useful for the climbing purpose. Tell me. कोणत्या अॅनिमल्स मध्ये ते क्लाइम्बिंग करण्यासाठी हो सांगा. हा, Monkey. येस, मंकी मध्ये. त्याचबरोबर दुसरं एखादा अॅनिमल सांगू शकता बेटा? दुसरा अॅनिमल आहे बघा तुमचा, तो हे असतो बघा, खरुताई. स्क्विरल म्हणतो आपण त्याला. त्या स्क्विरल मध्ये सुद्धा काय करतं माहिती आहे का? ते स्क्विरल सुद्धा झाडावर चढत असतं वरच्या साईडला. वर 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 जातं ते डायरेक्टली याच्यावर जातं बघा. त्याच्या कशाच्या मध्ये जात असतं ते? दॅट इज ट्रान्सफर ऑन दे आर क्लाइंब ऑन द ट्री विथ द हेल्प ऑफ देअर लिम्स. आणि त्यानंतर दुसरं जे स्विमिंग साठी कोणते वापरतात अॅनिमल्स, कोण वापरतात त्याचे लिम्स? लिम्स म्हणजे त्याचे जे लिम्स एक्झॅक्टली लिम्स नसतात, दे आर द फ्लिपर. त्याला फ्लिपर्स म्हणतात. वेल्स मध्ये, डॉल्फिन मध्ये त्याचा उपयोग ते स्विमिंग साठी करतात. काही अॅनिमल्स त्याचा पायाचा उपयोग स्विमिंग साठी सुद्धा करत असतात. बाकीचे जसे कुत्रा वगैरे पाण्यामध्ये पडला तो मुव्हमेंट करतो तो, किंवा बाकीचे जे काही सी लॉयन, सी काऊ वगैरे जे असतात ना, ते सुद्धा पाण्यामध्ये मुव्हमेंट करू शकतात. ते सुद्धा मॅमल्स आहेत, कन्फ्युजन होऊ देऊ नका. दे आर ऑल्सो मॅमल्स. सी लॉयन, सी काऊ एक्सेट्रा. त्याच्यानंतर बरोईंग साठी, खतण्यासाठी कोणते अॅनिमल्स करत असतात? रॅबिट आहे, कांगारू सारखं. थोडं आपले हे तुमचा तो डकबिल प्लॅटिपस माहित आहे तुम्हाला? डकबिल प्लॅटिपस तो अॅनिमल काय करतो? त्याचा उपयोग डिगिंग पर्पज साठी करतो त्याच्या पुढच्या पायाचा. त्यानंतर दे आर हॅव्हिंग 4 चेंबर्ड हार्ट.
दे आर हॅव्हिंग 4 चेंबर हर्ट. त्याच्यामध्ये 4 चेंबरचं हर्ट असतं. दे आर हॅव्हिंग 4 चेंबर हर्ट. त्याच्यामध्ये 4 चेंबरचं हर्ट प्रेझेंट आहे. ओके, 2 ऑरिकल प्रेझेंट असतात, ट्रिया प्रेझेंट असतात आणि 2 वेंट्रिकल प्रेझेंट असतात. 4 चेंबरचं हर्ट आपल्याला याच्यामध्ये आढळतं. कम्प्लीट सेपरेटेड असते याचं ब्लड. डिऑक्सिनेटेड ब्लड आणि ऑक्सिनेटेड ब्लड मिक्स होऊ दिल्या जात नाही 4 चेंबर असल्यामुळं. आणि त्याच्यामध्ये पुन्हा सेपरेशन असतं, प्रॉपर सेपरेशन. ऑरिकल मध्ये प्रॉपर सेपरेशन असतं आणि वेंट्रिकल मध्ये सुद्धा प्रॉपर सेपरेशन असतं. दे आर द होमिओआयोथर्म्स. होमिओआयोथर्म आपला झालेला आहे. होमिओआयोथर्म कशाला म्हणतो आपण? Warm blooded. दे आर दी वॉर्म ब्लडेड अॅनिमल्स. तर दीज आर सम फोटोग्राफ्स. द फोटोग्राफ्स काय शो करतात? लॉयन आहे, काऊ आहे, हे मॅमल्स आहे. त्याच्यामधले हे मॅमरी ग्लँड्स आहेत. तिकडच्या साईडला मधलं मॅमरी ग्लँडचं स्ट्रक्चर कसं असतं ते दिलेलं आहे बघा याच्यामध्ये. हे ग्लँड्युलर टिश्यू असतात. इथं ग्लँड सिस्टर्न असतो, म्हणजे मेन पॉइंट ज्या ठिकाणी मिल्क बाहेर इजेक्ट होत असतं. टीथ सिस्टर्न आणि ग्लँड सिस्टर्न हे 2 पार्ट असतात त्याचे. टीथ कॅनल एक असतो, त्याच्यामधून मिल्क रिलीज होत असतं. आणि डक्ट असतात वेगळ्या प्रकारे. डक्ट म्हणजे छोटे छोटे ट्यूब लाईक स्ट्रक्चर. तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर जे आहे ते मॅमरी ग्लँडचे स्ट्रक्चर आहे. दिस इज एक्झॅक्टली हर्ट. हर्ट हॅव्हिंग 4 चेंबर, 2 ऑरिकल्स अँड 2 वेंट्रिकल्स. ओके, दिस इज इयर पिन्ना. वरच्या डायग्राम मध्ये बघा, इथे एक इयर पिन्ना दाखवला छोट्या मुलाचा, कान. हे सुद्धा एक महत्वाचं फीचर याच्यामध्ये आपल्याला आढळतं. त्यानंतर बाकीचे राहिलेले फीचर्स आपण डिस्कस करतो लगेच. तर यामध्ये दे आर हॅव्हिंग द वेल डेव्हलप्ड एलिमेंटरी कॅनल, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रॉपरली डेव्हलप झालेली असते त्यामध्ये. दे आर हॅव्हिंग वेल डेव्हलप्ड डाइजेस्टिव सिस्टम और एलिमेंट्री कैनाल. उसके अंदर डाइजेस्टिव सिस्टम वेल डेवलप होती है. डेंटेशन इज अ हेट्रोडोंट, थिकोडोंट अँड डायफिओडोंट. हेट्रोडोंट टीथ कशाला म्हणायचं बरं सांगा मला फास्ट मध्ये. Which type of teeth are called the heterodont teeth? Tell me anyone from you. हेट्रोडोंट टीथ कोणाला म्हणायचं बेटा सांगा. हेट्रोडोंट टीथ म्हणजे ज्या अॅनिमल्स मध्ये दात हे वेगळ्या प्रकारचे असतात, अशा प्रकारच्या टीथच्या अरेंजमेंटला आपण काय कन्सिडर करत असतो? दॅट टाइप ऑफ टीथ अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज अ हेट्रोडोंट टीथ. आर कॉल्ड ॲज हेट्रोडोंट टीथ. म्हणजे बघा आपल्यामध्ये सुद्धा हेट्रोडोंट टीथ आहेत. कशा आहेत आपल्यामध्ये? काही कॅनाइन्स असतात, काही इन्सिजर असतात, काही मोलार असतात, काही प्रीमोलार असतात. आपले दात सारखे आहेत का सगळे? एक दात ज्याला आपण काहीला सुळे म्हणतो, काहीला करंतके म्हणतात, आणि त्याच्यानंतर दाढा, अक्कल दाढा वगैरे असतात ना, तर ते वेगळ्या प्रकारचे आकार आहेत, मग त्याला हेट्रोडोंट म्हणायचं. उसके बाद में थिकोडोंट किस क्यों कहा जाता है? व्हाई इट इज कॉल्ड थिकोडोंट? बिकॉज दे आर अटैच टू गम्स. गम्स के साथ में वो प्रॉपरली अटैच होते, उसके अंदर फिक्स होके बैठते. बघा सॉकेट सारखे जाऊन बसतात बघा त्याच्यामध्ये. सॉकेट जसे असतात ना गम काम करत असतात आणि त्यामध्ये आपले टीथ अटॅच होऊन बसतात, म्हणून त्याला थिकोडोंट म्हणायचं. डायफिओडोंट का म्हणणार बरं त्याला आपण? 2 वेळेस येत असतात डायफिओ टीथ आपल्या बॉडीमध्ये, आपल्याच मध्ये मॅमल्स मध्ये सगळ्यामध्ये. पहिले जे टीथ असतात त्याला आपण मिल्की टीथ म्हणतो आणि नंतर जे असतात ते अडल्ट टीथ असतात. मिल्की टीथ पडतात, मिल्की टीथ पडल्यानंतर काही दिवसानंतर अडल्ट टीथ फॉर्म होत असतात, त्यामुळे त्याला आपण डायफिओडोंट म्हणतो. रेस्पिरेशन इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ लंग्स. रेस्पिरेशन हे लंग्स द्वारे होत असतं, ही कॉमन आहे. सेक्सेस आर सेपरेट. इंटरनल फर्टिलायझेशन इज ऑकर. मेल and female are completely different from each other. They showing the internal fertilization. This fertilization takes place inside the body, and they are viviparous in nature. But one exception. Viviparous म्हणजे यंग वन्सला डायरेक्टली जन्म देतात, फक्त काही एक्सेप्शन आहे त्याला. कोणतं एक्सेप्शन असतं सांगा बरं मला. विच इज द एक्सेप्शन? एक्सेप्शन म्हणजे वेगळी केस बाकीच्या पेक्षा, बाकी अॅनिमल पेक्षा वेगळी केस. ऑल ऑफ देम आर दी विविपॅरस एक्सेप्ट वन. एकच अॅनिमल जर सोडला तर सर्व जे अॅनिमल्स आहेत त्या ग्रुप. यस, डकबिल प्लॅटिपस. येस प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस जो असतो तो ओव्हिपॅरस आहे, तो यंग करू शकतो. हा बाकीच्या पेक्षा वेगळा आहे. मात्र सगळे जे अॅनिमल्स असतात बाकीचे ते काय करतात? यंग वन्सला जन्म देत असतात. यात प्लॅटिपसचं सायंटिफिक नाव काय माहिती तुम्हाला? ऑर्निथोरॅन्चस. सायंटिफिक नेम ऑफ डकबिल प्लॅटिपस इज ऑर्निथोरॅन्चस. त्याला ऑर्निथोरॅन्चस म्हणायचं. ओके, हा एगलिंग करणारा मॅमल आहे.
आणि हा डिगिंग करून राहतो जमिनीमध्ये, खतून राहत असतो खाली, असं बिळ करतो, बिळा करून राहत असतो तो. म्हणून त्याची चोच बघा त्याला डकबिल, पतकाच्या चोचीसारखं. डकबिल का म्हटलं आहे त्याला? कारण की त्याची जी चोच आहे, ते पुढचं स्ट्रक्चर आहे बॉडीचं, ते बदकाच्या चोचीप्रमाणे आहे, म्हणून त्याला आपण डकबिल प्लॅटिपस असं कन्सिडर करत असतो. त्यानंतर ही कनेक्टिंग लिंक आहे. कोणामधली कनेक्टिंग लिंक असेल बरं? डकबिल प्लॅटिपस इज अ कनेक्टिंग लिंक, असा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला नीट मध्ये विचारला जाऊ शकतो. Ornithorhynchus or duckbill platypus is a connecting link between which organisms? कोणत्या ऑर्गॅनिझम मधली कनेक्टिंग लिंक आहे ती सांगा मला. 2-3 ग्रुप मधली कनेक्टिंग लिंक आहे. दिस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द 2-3 ग्रुप्स. विचार दे, सांगा. Mammals and reptiles. हा, राईट, व्हेरी गुड. मॅमल्स अँड रेप्टाइल्स. तसं तर तिघामधली कनेक्टिंग लिंक आहे, मॅमल्स, रेप्टाइल ऍज वेल ऍज दी बर्ड्स. त्यामुळे त्याला ऑर्निथोरॅन्चस नाव दिलेलं आहे बघा. मेन जरी 2 ग्रुप मधली असली, कोणा रेप्टाइल्स आणि मॅमल्स मधली असली, तरी सुद्धा तिन्ही ग्रुपचे थोडे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये दिसतात. बिग सारखं स्ट्रक्चर जे आहे ते बर्ड सारखं स्ट्रक्चर आहे. ओव्हिपॅरिटी जे आहे ते रेप्टाइलचं आणि बर्डचं स्ट्रक्चर आहे. त्याच्याबरोबर मॅमलची मॅमरी ग्लँड्स वगैरे सुद्धा प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यानंतर बाकीचे सुद्धा मॅमलचे फीचर याच्यामध्ये दिसतात आपल्याला. ओके, त्याचे एक्झाम्पल बघा आता कोणते कोणते आहेत ते. एक्झाम्पल्स आर दी ऑर्निथोरॅन्चस, मॅक्रोपस मीन्स कांगारू, ऑर्निथोरॅन्चस मीन्स डकबिल प्लॅटिपस. त्या कांगारूची स्पेशालिटी काय असते? त्याच्या बॉडीला एक पाऊस सारखं स्ट्रक्चर असतं. जोपर्यंत त्याच्या यंग बर्ड्स, पिल्ले जे असतात, त्याचं मॅच्युरेशन होत नाही तोपर्यंत तो त्याच्यामधून रिलीज करत नाही त्याला, ते तोपर्यंत त्याचं न्यूट्रिशन करतो त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर टिरोपस म्हणजे फ्लाइंग फॉक्स, जे वटवाघूळ जे उडत असते बघा. ठीक आहे. त्यानंतर मकाका म्हणजे मंकी. मकाकाचं तुम्हाला माहित आहे स्पेशालिटी काय असते. जनरली खूप टाईपचे मंकीज आपल्या आजूबाजूला अस्तित्वात असतात. त्याचबरोबर कॅमल आहे, कॅमेलस. रॅटस आहे, रॅटस म्हणतो आपण त्याला. 2 रॅट असतात बघा, एक माईस असतो त्याला मस्कुलस म्हणतात, आणि दुसरा आपला रेग्युलर रॅट जो असतो त्याला रॅटस म्हणतात. रॅट, माईस म्हणजे पांढऱ्या कलरचा असतो बघा, थोडं व्हाईटिश कलरचा, दॅट इज अ माईस. कॅनिस डॉग, फेलिस कॅट, ह्युमन बिंग, होमो सॅपियन्स, एलिफंट. तुम्ही किती एक्झाम्पल घेतले तेवढे कमीच आहे त्याच्यामध्ये. ऍक्वेटिक मीडिया मधले बघा, ऍक्वेटिक मीडिया मधले डेल्फिनस, कॉमन डॉल्फिन, बॅलेप्टेरा म्हणजे ब्ल्यू व्हेल, आपली जी मोठी व्हेल असते बघा, सगळ्यात मोठा अॅनिमल जगामधला, 30 मीटर लांबी असते जवळपास. हॉर्स, इक्वस म्हणतो त्याला. पॅन्थरा टायग्रिस, टायगर, आणि पॅन्थरा लिओ मीन्स लॉयन. So these are some examples of class Mammalia. Now this topic is over. If you have any doubt regarding this, you ask me. याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि तुमच्यासाठी एक थोडंसं होमवर्क आहे बेटा. तुम्ही काय करा की तुमच्या ग्रुपवर मला काय करा, चार्ट तयार करून दाखवा सर्व ॲनिमल किंगडमची. चार्ट पाठवा तुम्हाला जसं पॉसिबल आहे. 2-3 दिवसामध्ये, मला 2 दिवसाचा सोमवारपर्यंत टाइम आहे. सोमवारपर्यंतच्या टाइम मध्ये तुम्ही काय करू शकतात की हे करा, याच्यामधले जे चार्ट्स आहेत प्रत्येक क्लासचा कसा बनवायचा ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा ट्री डायग्राम टाइप मध्ये काढा, सर्व जी पहिल्यांदा मी काढून दिलं होतं स्टार्टिंगला तसं एक तयार करा. आणि दुसरा चार्ट असा तयार करा बघा तुम्ही या पद्धतीमध्ये. हे फीचर ग्रुप लिहायचा प्रत्येक. आता इनव्हर्टिब्रेटचं वेगळं करा, व्हर्टिब्रेटचं वेगळं करा. म्हणजे एवढं जर तुम्ही व्यवस्थित केलं टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये तर तुम्हाला हा टॉपिक अतिशय सोपा जाईल कम्पॅरेटिव्ह स्टडी केली तर. ओके, ऍम्फिबियस हे पूर्ण व्हर्टिब्रेट्स आहेत, तसे तुम्ही इनव्हर्टिब्रेटचं सुद्धा तयार करू शकता. ऍम्फिबिया कुठं राहतं, हॅबिटॅट. त्याच्यानंतर दुसरं त्याचे स्पेशल फीचर, 2 पेअरली ऑफ लिम्स वगैरे, स्किन मॉइस्ट असते, हे दाखवलं. रेस्पिरेशन वगैरे सगळं दाखवलंय बघा. अशा प्रकारे तुम्हाला कॅरेक्टर लिहून टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये कम्पेअर करायचं त्यांना. ओके, तर हे कोणा बाबतीमध्ये करा, एकतर ॲनिमल किंगडमचा जो इन्व्हर्टिब्रेट सेक्शन आहे त्याच्यासोबत सुद्धा करा, आणि व्हर्टिब्रेट सेक्शन कॉर्डेट त्याच्यासाठी सुद्धा करा, वेगवेगळ्या 2. तर हे तुमचं होमवर्क असेल. अशा प्रकारे आपला हा पॉईंट संपलेला आहे. पुढचा टॉपिक जर तुमचा असेल स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स, तर तो टॉपिक कदाचित सरनं घेतलं त्यांनी घेतील किंवा मी घेईल. वडजे सरनं घेतलं, वडजे सर घेतील, किंवा मी तुमचा टॉपिक कम्प्लीट करेल स्ट्रक्चरचा. आणि तुमचं ते व्हिडिओ सुद्धा येऊन जातील बरं, किंगडम ॲनिमल्सचे राहिलेले. कन्फ्युजन होऊ देऊ नका.
सर कैन यू शेयर PDF? ओके ओके बेटा, आय विल शेअर दिस PDF ऑन युअर सेम ॲप, सॉरी ऑन दिस ॲप, नॉट ऑन व्हॉट्सअप. या ॲपवरच मी काय करतो, ह्या ॲप अपलोड करून ठेवतो तुमच्या, तुम्ही चेक करून घ्या. तर ते करा. आणि दुसरी गोष्ट काय करा, तो चार्ट तयार करा. पहिली गोष्ट चार्ट मात्र तुमचा होमवर्क असेल हा, तर या होमवर्कच्या पॅटर्न मध्ये तयार करा तुम्हाला. हं? चलो, तर आजच्यासाठी आपण क्लास आपला स्टॉप करू त्या ठिकाणी. जर काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. मला नंतर फोन करून जरी विचारलं तरी चालेल, नो इश्यू.